आणि ना वरती जाऊ ना एकदम ढगफुटी कशी होते तसं नेचर दिसतं. पण पाऊस नाही आला पाहिजे कारण आपण आहोत मग त्याआधी ऑफरोडिंग बघा. चिकाल बाबा मस्त इथे. बाबा पण फुल झाले. चंदा आणि चिंबोऱ्यांना जायचं. 2 दिवसापूर्वी तर आला असत ना तुम्हाला पूल पण नसतं एवढं सो वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता आपण गावी आलो आहे आणि आपली गँग पण आले आणि आता आपण एक अनएक्सप्लोअर करायला जातो आहे एक गोष्ट. तर चला डायरेक्ट आता त्या मेन स्पॉटवरच जाऊया. आणि कोणी ब्लॉगमध्ये नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा आपल्या गावचा पूर्ण तर नाही दाखवू शकत बट हा आपल्या गावचा घर आहे 1-2 आणि वर्षाका 2 आहे. चला आता पूर्ण निघालीत तर डायरेक्ट आपल्या स्पॉटवर भेटूया. चलो. सो देख सकते हो आता पाऊस तर नाही गावा साईडला पण नजारा एक नंबर झाला. आणि सध्याच्या पाण्याची परिस्थिती मुंबईला गाडी चालली ते गावाला गाडी जाऊन फिलिंग आहे ना ती मुंबईमध्ये नाही रस्त्यात बघा नसते गर्दी ट्रॅफिक सर्व असतं. थोडासा निवांत रोड आहे. मायलेज मॅटर नाही करत. त्यांच्याकडे मायलेज मॅटर करतं का? नो चला. देख सकते हो रोड मस्त है एकदम. और ये रोड पे हम लोग नॉर्मली चल रहे हैं क्योंकि अपना रिसेंटली सेम गाड़ी सेम एक्सीडेंट हुआ था. एक्सीडेंट हुआ था लेकिन अब वो जैसे कुछ इसलिए अभी शांति से गाड़ी चलाते हैं. नो रिस्क. और ये अपनी ब्लैक फॉरेस्ट के साथ आ रही है. आणि भाई बघू शकता इथे आता 2-3 दिवसात सर्व एवढं पाणी भरलेलं. आता 2 दिवस पाऊस नाही तर असं वाटतं मे महिना आला आहे. तर आता तुम्हाला ना मी अशा जागी नेतो आहे माणगाव जवळच्या की जास्त लोकांना ती माहिती नाही. तर लोकेशन नाही टाकणार बट तिकडचे व्हिडिओज वगैरे ब्लॉगमध्ये दिसतील. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. खूप मजा येणार आहे. तर त्याआधी आपल्याला खाण्यासाठी काहीतरी नाश्ता घेऊया आणि डायरेक्ट नाश्त्याच्या इथे भेटूया. चलो. आता वाजले बरोबर इथे 11:53 झाले. तर चला. बघू शकता इकडून घेतला आपण लेफ्ट. सगळ्यात मानगाव रोड आहे तर सरळ जातो तो माणगाव रोड आहे. तर पालिकेत मला ना तर दाखवण्याचा जागी लेफ्ट घ्या जर येण्यात इच्छुक असाल तर. बट स्पॉट दाखवल्यावर तर तुम्ही नक्कीच बोलाल की कुठचं स्पॉट आहे लोकेशन पाठव वगैरे त्याआधीच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगून टाकतो. तर हे स्पॉट आहे आपला कडापे माणगावच्या जवळपास 15-20 किलोमीटर आधी येत असेल. आणि इथला फक्त सिनरिओ बघ आणि आता स्पॉटला पण आता पाऊस नाही तर हा पूर्ण पाणी क्लीन असेल. तर अंडर वॉटर फुटेज पण आपण घेऊया. तर चला आता डायरेक्ट मेन स्पॉटवरच भेटू. सो गाईज फायनली आपला बेस कॅम्पमध्ये पोचलो आणि ऑफ रोडिंग चालू. आणि मागच्या वेळेला भाई आकाश आम्ही भाव्या तिघं भाई तर उलाटलेलो एक गाडीवरून तिघा आडवे झाले आडवे आणि पडून बोलतात काय झालं. खतरनाक होता तेव्हा जुना फोन होता. तर जुना फोन असा आपटून डायरेक्ट स्पॉटवर असेल. तेव्हा मला भावायला नुकताच आयफोन घेतला तेव्हा भाव्याचा नुकताच फोन होता तो डायरेक्ट आडवा झालेला. हा स्पॉट होता हा वाला इथे नेमके तिथे आडवे झाले. हाच होता बघ ना बोल. आणि रोशनने इकडून गाडी काढलेली. आता बघ जागा बघ काय होतं तिकडे पाटणा उडी काढली गाड्या गाडीत आपला जंगली वाघ आपला पुढे गेलाय.
आता वाघाला पुढे जाऊन बघायला लागेल, सर्व रस्ता बिस्ता साफ करत असेल आपल्यासाठी. आता आपण पण गाडी इकडेच लावूया आणि मग पुढे चालत जाऊया. तर मित्रांनो, कारने जरी आलात ना तरी इकडे मस्त पार्किंगला अशी अफाट जागा आहे. हे त्या टायमात आहे काहीतरी त्याला माहिती आहे इकडे. हां काय विला होतो वाटतं त्या टायमामध्ये. काय असा लोकल आहे, हा गावीचा असायचा, त्याला माहिती आहे. नंतर बघा गाई म्हशी आणि ना वरती जाऊ का ना एकदम ढग, त्या कुठे कशी होते तसं नेचर दिसते. पण पाऊस नाही आला पाहिजे कारण आपण आहोत. पण चेंज करूया असं काय नाही, बट त्याआधी ऑफरोडिंग बघा. चिकाल चिकाल बाबा बसले मस्त इथे. बाबा पण फुल झालेलं बघून. पोरं नवीन नवीन जागा आपल्या फेमस करतात. पण हा ऑफरोडिंगला नको वाटायला लागलं आता मला, कारण गाडी नुसती धनकते आणि किल्ल्यासारखे अवशेष दिसतात. हे बघा किल्ल्या गाड्यामध्ये कसं होतं, कसे अवशेष पडलेत. पुराण काळी नावली म्हणजे असतील याची पण हिस्ट्री असेल काय ते आपल्याला काय प्रॉपर माहिती नाही, म्हणून न सांगितलेली ती रोड. हां आता रोड मस्त आहे आणि जंगल दऱ्या खोऱ्यातून आपण निघत चाललो आपला एक स्पॉट एक्सप्लोअर करायला. आणि मोस्ट ऑफ तर इकडे कोण नसतं, म्हणजे असं जर तुम्ही आलात ना ग्रुपमध्ये तर तुम्हाला पण मजा येईल. मोस्टली फॅमिली करून फॅमिलीचा टाळा फॅमिली येऊ नये मोस्टली करून. चला आता अरे आपल्या आता पाय वाटेवर भेटूया. फायनली बघू शकता आपल्या फोटो मस्त दोन एनटॉक लावल्यात आणि गाड्या आता दिसतात, म्हणजे लोकलवाली पण माणसं आलेली दिसतात. तर चला जाऊया डायरेक्ट. गावी आल्यावर अशी मजा करायला भेटते, त्यामुळे गावी कंटिन्यू येत राहा हेच सांगेल. आणि आपला पायरी मार्ग कॅमेरा आत्ता वाढला दुहेरी मार्ग. दुहेरी मार्ग. चला आपला यश गाईड करतो आपल्याला. तर बघू शकता खाली आपला स्पॉट आहे हा, जो आता पाऊस नाही म्हणून नाही, पाऊस आला ना पूर्ण पाणी फुल ह्याच्यावरून जातं. आता आपल्याला इकडून खालून पायवाट्याने चालत जायचं आहे आणि त्या स्पॉटवर जाऊया. चला डायरेक्ट आपल्या त्या पायऱ्यांकडे भेटूया. सिद्धूला घेऊन ते कटत तसे गेलेले बारके बारके सीन आणि सर्व 2-2 सेकंडचे होते, त्यांना हे केले. तर आपली व्हिडिओ व्हायरल लिहिली, त्या डिस्कशन चालू आहे. आणि हे बघा या ऑफ रोडिंग आणि चप्पल बघू शकता, लेजेंडरी. चला हे पण घेऊ एक रीलसाठी. पूर्ण जंगली एरिया आणि आम्ही त्यात 2 जंगली चाललो आहे. येऊ आवाज येत आहे म्हणजे मजा आहे. आणि रोड बघा तर थोडं साफ करायला लागणार आहे, काट्याची वेल आहे. नाही रोड तिकडनं होता आपण चालू इकडून, रोड खराब झाला आहे. तर आपण आपला जंगली ॲडव्हेंचर. हो हे बहुत ही खूपसूरत जगा आहे. असं करून ट्रेकिंग पण झाली आपली आणि अनएक्सप्लोर टू एक्सप्लोअरमध्ये अजून एक ब्लॉगची एक आपल्याला स्टोरी भेटली. आणि बघू शकता पाण्याचा आवाज आणि त्याचबरोबर हो चला थोडेसे माणसात काय एवढं आहे ना, ग्रुपात आलेला दिसतोय. आणि आपला मानव भाऊ चड्डीवरून तर मानव वाटतोय, तो मानवच आहे. हा ग्रुप आहे आणि वरती अर्धे बसलेत. तर चला डायरेक्ट त्यांच्याविषयी पण थोडं बोलूया आणि फ्रेंडशिप करूया. आपल्याला काय भाई बांधिलकीचा विषय आहे, फ्रेंडशिप वाढवायची आहे बस, बाकी काय नाही. नंतर फोटो वगैरे काढूया, त्याआधी चला तिकडे जरा भेटू. तर भाई बघू शकता खतरनाक सीन आहे आणि तिकडे जो धबधबा आहे मग जरा रिस्क आहे थोडे. बघू शकता इकडे तारा वगैरे निघाले आहेत, तर जरा आरामशीर जपून भाऊ शकतो. बघा पोरं वरून तिकडून उड्या मारतात, वरून तो बघा आता वरून उडी मारायचं पोरगा. अरे रिस्क आहे, काय नका करू, कारण ते गावचे आहेत म्हणून त्यांना थोडं नॉलेज आहे कशी उडी मारायची. छातीवर उडी मारली, छाती गेली का काम पीठ. एक नंबर स्पॉट आहे ना, टू मस्ट विजिट. तिकडे पोरं मस्त एन्जॉय करतात आणि आम्ही आलेलो तर नाश्ता ह्या झाडावरून उडी मारलो चालू. पाणी आता बघा जीन्स पण लिहून घ्या. चला आता डायरेक्ट पाण्यात येते.
एक्सपिरियन्स आला एक नंबर. जागा पण अशी भारी आहे ना आणि एकदम क्राऊड फ्री आहे आणि फुल म्हणजे इथून उड्या तिथून उड्या मस्त मारल्यात. पोहायला पण मजा आली. समथिंग 20 ते फूट असेलच डीप इथे आतमध्ये. तर आता सर्व झालं आहे पॅकअप. तर आता आपण निघतो डायरेक्ट. आज आपल्या गाडीवरती लावल्यात तर तिकडेच पार्किंगला जाऊया आणि चला डायरेक्ट आता गाडीकडे घेतो. तर चला मित्रांनो फायनली सर्व कंप्लीट झालं. तर हा ब्लॉग आता इथेच एंड करतो. तर ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि कोणी नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.